बीडच्या अंबेजोगाई शहरात नगर परिषदेच्या वतीनं रस्ता रुंदी करण्याचं काम सुरू आहे। या रुंदीकरणाच्या कामात तब्बल 500 महाकाय झाडांचा बळी घेतला जात आहे। ही झाडे तोडताना पक्ष्यांनी देखील मोठा आक्रोश केला। वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला वटवाघळाने मिठी मारली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। जणू मठ वाघूळ देखील झाडे तोडू नका अशीच तोडणाऱ्यांना विनंती करत आहे। मात्र त्याला बाजूला काढून वृक्ष तोडण्याचं काम सुरू आहे, यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। वृक्षमित्र सुधाकर देशमुख ही 500 झाडं वाचवण्यासाठी लढत आहेत। मात्र नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। तर महाकाय झाडे तोडल्यानंतर पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाल्याने पक्षी आकाशात सैराभैरा फिरत असल्याचे चित्र काळीच पिळवटून टाकणारं आहे। वृक्षतोड थांबवली नाही तर नगरपालिका कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर देशमुख यांनी दिला आहे।